माझ्यासाठी एक वेगळीच पहाट घेऊन उगवलेला आहे असं मला वाटतं. मला अशा प्रकारच्या कार्यक्रमांची सवय नाही आहे, त्यामुळे काही चूक झाली तर माफी असावी. मला अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला. माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे. आजही भारतीय न्यायव्यवस्था ही रामशास्त्री प्रभूंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे, ते पाहून खूप बरं वाटलं. आणि दुसरं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून, एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही. आणि तेच उदाहरण मी समाजापुढे दाखवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला. एक आई म्हणून माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संस्थेवरती, जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे, त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरी जाईन, हे निश्चित. मला तर खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला धन्यवाद आहेत माझ्याबरोबर काम करणाऱ्या दिव्या कनन साहेब आणि ॲडव्होकेट गुप्ता यांचे, विवेकानंद गुप्ता यांचे आणि सगळ्या समाजाचे, माझे मित्रमंडळींचे, की ज्यांच्यामुळे या कठीण काळामध्ये सुद्धा मी धैर्याने उभी राहू शकले, सामना करू शकले. आणि आज मला जो न्याय मिळालेला आहे तो मीडियाने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने माझी पाठराखण केली, त्याबद्दल तुम्हाही सगळ्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. एकच मिनिट, मी जरा केस आपल्याला सांगतो, मग यू कॅन आस्क क्वेश्चन. संजय राऊत यांनी फेब्रुवारी 2022 पासून उद्धव ठाकरे परत मातोश्रीवर गेले, जुलै 2022 पर्यंत किरीट सोमय्यावर, किरीट सोमय्याची पत्नी मेधा सोमय्यावर, नील सोमय्यावर, माझी आई गुणवंती सोमय्या, 27 आरोप केले होते. 27. त्यातल्या एकाचीही त्याने अधिकृत तक्रार केली नाही, एक पण डॉक्युमेंट दिलं नाही. सगळे बकवास होते. म्हणून आम्ही निर्णय घेतला की एक कुठलं तरी प्रकरण घेऊन आम्ही न्यायालयात जावं. युवक प्रतिष्ठान हे 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी ज्याचं उद्घाटन केलं होतं. केंद्र सरकारचा एका शौचालय प्रकल्प, त्यात युवक प्रतिष्ठान सारख्या 24 संस्थांना ते शौचालय बांधण्यासंबंधात मार्गदर्शन करायचं, असा एक प्रोजेक्ट. एकंदर पेमेंट टेंडर कॉस्ट वॉज ओनली ₹3.61 करोड. संजय राऊतने सांगितलं, युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरीट सोमय्या हा प्रोजेक्ट पाहणारे प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपये लाटले. आणि म्हणून आम्ही न्यायालयात गेलो. त्याने सांगितलं सीआरझेड हेही उद्धव ठाकरे असताना, क्लीन रिपोर्ट असताना हे आरोप केले होते. न्यायालयात संजय राऊत या संबंधात एक शब्द, एक कागद देऊ शकले नाही. म्हणून आज ही शिक्षा झाली. नाव